नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत. आज न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे की कुठलाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापर करताना, कोणी अभिव्यक्तीचा वापर करताना तो अत्यंत सांभाळून केला पाहिजे. महापुरुषांची बदनामी नाही झाली पाहिजे, अशा प्रकारचे ते निर्देश आहेत. घटनेच्या 19व्या कलमानुसार आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण त्यालाही निर्बंध आहेत. ही माहिती मात्र लोकांपुढे फारशी जात नाही. कोणी कसंही बोलतं, व्हॉट्सअपवर कशाही प्रकारचा मेसेज देतात, इतिहास कसाही लिहिला जातो आणि यावर महापुरुषांची जी वास्तविक खरी माहिती आहे ती मात्र अंधारात राहते. मी याच विषयावर चर्चा करणार आहे की का होते महापुरुषांची बदनामी. एवढा मोठा विचार असेल तर त्यांची बदनामी का केली जाते, याच्या मागे काही षडयंत्र आहे की याच्यामध्ये विकृती आहे. या सर्वांच्या मागे एक विकृती आहे. याविषयी चर्चा करणारे या चर्चेत नामवंत पाहुणे सहभागी होत आहेत. संभाजी भगत शाहीर आहेत. शिवाजी महाराज आपल्या शाहिरीतून ते महाराष्ट्राला दाखवतात. जबी पवार आहेत, साहित्यिक आहेत. आंबेडकरी विषयावर एकूणच त्यांच्या जीवनचरित्रावर, त्यांच्या विचारांवर त्यांचं लिखाण आहे. खूप मोठे साहित्यिक आहेत ते. या चर्चेत श्रीमंत कोकाटे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते पुणे स्टुडिओतून सहभागी होत आहेत. संजय सोनवणे इतिहास तज्ज्ञ आहेत, या चर्चेत सहभागी होत आहेत. मी कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी संभाजी ब्रिगेडचे अनेक हजारो कार्यकर्ते हा कार्यक्रम बघत आहेत. मी सर्वांना ताकीद देतो, संजय सोनवणे पुणे स्टुडिओमध्ये, जय महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये आहेत. त्यांना आपला विचार मांडण्याचा अधिकार आहे. त्यांच्या संदर्भात कुठलीही दादागिरी मी सहन करणार नाही. श्रीमंत कोकाटे यांनाही माझी विनंती आहे की मुद्दा हा विचाराने पुढे रेटला पाहिजे. मला माहिती मिळाली की संजय सोनवणे यांना धमक्या येत आहेत, फोनवरून धमक्या दिल्या जात आहेत. ते कदाचित संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असू शकतात. जर अशा प्रकारचं कृत्य त्यांनी यावेळी केलं किंवा इथून पुढेही केलं तर जय महाराष्ट्र त्यांना बिलकुल माफ करणार नाही. चर्चा करावी, मुद्द्यांनी चर्चा करावी आणि ही मुद्द्यांनी चर्चा पुढे गेली पाहिजे. जो चुकीचा असेल त्याला समाज क्षमा करणार नाही, जो बरोबर असेल त्याला डोक्यावर घेईल. या सर्वांशी चर्चा करण्याच्या आधी एक छोटा रिपोर्ट पाहूयात आणि चर्चा करूया. शिवाजी महाराज, संभाजी राजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी ही सोन्यासारखी माणसं. हो, माणसंच, पण महापुरुष म्हणायचं त्यांना, कारण त्या सर्वांनी रक्ताचं पाणी करून देश घडवला, सजवला. आपल्या विचारांनी समाजाला एकत्र बांधून ठेवलं. मोत्याची माळ कशी छान दिसते तसं देशाला, समाजाला, माणसांना एक संध ठेवलं. म्हणून तर या देशात लोकशाही आली. माणूस माणसासारखा वागू लागला. पण याच महापुरुषांना बदनामीच्या चौकटीत बसवण्याचे प्रयत्न इतिहासातून, पुस्तकातून आणि आता सोशल मीडियातून होतोय. सर्वोच्च न्यायालयानं एक निकाल दिला. महात्मा गांधींवर लिहिलेल्या कवितेच्या प्रकरणात वसंत गुर्जर यांनी मला गांधी भेटला ही कविता लिहिली. त्यात त्यांनी बरंचसं काही लिहिलं गांधींविषयी. कोर्टानं गुर्जरांना सुनावलं, तुमचं मत मांडा पण बदनामी करू नका. नेमकं असंच होतं. संभाजीराजे, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी लिहिताना इतिहासकार म्हणवणारे काही जण भान बाळगत नाहीये. आपली मतं वेगळ्या पद्धतीनं मांडतायत. त्यामुळे खरा इतिहास राहतो बाजूला आणि स्वतःचाच विचार पोचवण्याचा खटाटोप होताना दिसतोय. संभाजीराजांची आज जयंती. संभाजीराजांचा इतिहास असाच, पण त्यांची बदनामी करण्यात आली असा आरोप होतो. कोणत्याही इतिहासाबाबत लिहिताना सत्य आणि असत्य हा माहितीचा आधार होऊ शकतो, पण किती जण ते पाळतात, किती जण खरी माहिती लिहितात, अशी शंका येण्यास वाव आहे. कारण एखाद्या महापुरुषाच्या विचारांचा विरोध करताना त्यांची बदनामी कशी होईल हाच अजेंडा पाहिला जातो. याचाच अर्थ अभिव्यक्ती व्यक्त करताना काहींना वास्तवतेचं भान नसतं. या सर्वांना भानावर आणायला हवं, नाहीतर नव्या पिढीला चुकीचा इतिहास वाचावा लागणार आहे. आणि चुकीचा इतिहास वाचला की भविष्यातला इतिहासही चुकीचाच असेल हे नक्की. याचं सर्वात मोठं नुकसान अर्थातच देशाला आणि समाजाला सोसावं लागणार आहे. गणेश बच्छाव, जय महाराष्ट्र.
मी चर्चेला सुरुवात करतो. आज संभाजी महाराजांची जयंती आहे. संभाजीचा इतिहास आणि शिवाजींचा इतिहास जर वाचला तर कदाचित प्रत्येक मराठी माणूस हा उत्साहित आणि प्रेरणा घेऊन हा इतिहास समोर ठेवेल. मी श्रीमंत कोकाटे यांच्याकडे जातो. कोकाटे साहेब, तुमचा अभ्यास आहे संभाजी महाराज आणि या सगळ्या याच्यावर, तर मला सांगा की इतिहास लिहिताना किंवा संभाजी राजांविषयीची माहिती देताना इतिहासकारांनी काही चुका केल्यात? निश्चितच. प्रथमतः आपल्या सर्वांना छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं मी शुभेच्छा देतो. आणि दुसरा खुलासा या ठिकाणी करू इच्छितो विलासजी. संजय सोनवणे आमचे चांगले मित्र आहेत. आमचा आणि त्यांचा वैचारिक लढा जरूर आहे, पण त्यांना कुठल्याही संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी धमकी दिलेली नाही. धमकावणं, दहशत निर्माण करणं ही संभाजी ब्रिगेडची भूमिका नाही. त्यामुळे संजय सोनवणे जे काही सांगत आहेत संभाजी ब्रिगेडकडून धमके येतात ते साफ चुकीचं आहे. संभाजी ब्रिगेडची भूमिका दहशत निर्माण करणं नसून इतिहासाचं पुनर्लेखन करणं, खरा इतिहास समाजापर्यंत आणणं ही संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे. छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत शूर होते, पराक्रमी होते, बुद्धिमान होते. 4 ग्रंथ संभाजीराजांनी लिहिलेले आहेत: बुधभूषण, नखशिख, नायिका भेद आणि 7 शतक. कॉम्रेड शरद पाटील म्हणतात की भारताच्या इतिहासामध्ये संभाजीसारखा शूर, पराक्रमी, बुद्धिमान राजपुत्र झाला नाही. ॲबेकरे, त्याचवर निकोलाव मनुची अशा अभ्यासकांनी किंवा विदेशी पर्यटकांनी देखील संभाजी राजांच्या बद्दल गौरव उद्गार काढलेले आहेत. इतकंच काय तर संभाजीराजे शाक्त झाले होते आणि शाक्त परंपरा ही अवैदिक परंपरा आहे. शाक्त संस्कार संपन्ने भेदा भेद न कार्यते. शाक्ताचा संबंध वज्रयानाशी अर्थात तथागत गौतम बुद्धाच्या विचारधारेशी पोहोचतो. म्हणजे संभाजी महाराजांचं हे सत्यशोधकी, संभाजीराजांची विद्वत्ता, संभाजीराजांचं ज्ञान, संभाजीराजांची नैतिकता ही कधी इतिहासकारांनी पुढे आणलेली नाही. अनेक इतिहासकारांनी, विशेषतः मल्हारराव चिटणीस, गडकरी, कानेटकर, त्याचबरोबर शिवाजी सावंतांनी सुद्धा किंवा अलीकडच्या काळामध्ये विश्वास पाटलांनी सुद्धा संभाजीराजांचं वस्तुनिष्ठ चरित्र लिहिलेलं नाही. पण संभाजीराजांना न्याय देण्याचं सगळ्यात मोठं काम कोणी केलं असेल तर वासी बेंद्रे यांनी. वासी बेंद्रे यांनी अत्यंत वस्तुनिष्ठ, ऐतिहासिक असं संभाजीराजांचं चरित्र मांडलेलं आहे. एकूणच महापुरुषांची बदनामी करणं, मला या प्रश्नाचं उत्तर हवं होतं की बदनामी झाली आहे का? तुम्ही म्हणतात काही लोकांनी बदनामी केलेली, तुम्ही काही नावंही घेतलेली. मी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे येतो. जितेंद्र आव्हाड, तुम्ही सध्या महाराष्ट्रात खूप चर्चेत आहात. एक डॅशिंग शरद पवारांचा अत्यंत निकटवर्तीय कार्यकर्ता, तुम्ही कार्यकर्ता म्हणाल पण अत्यंत निकटवर्तीय शिलेदार जो आहे तो आज महाराष्ट्रात चर्चेमध्ये आहे. तुम्ही मुद्दा मांडताना बाबासाहेब पुरंदरे यांनी चुकीचा इतिहास महाराष्ट्रापुढे ठेवला असा मुद्दा मांडतात. मला पुन्हा सांगा, पुन्हा महाराष्ट्राला ऐकायचं आहे, काय महत्त्वाचे मुद्दे आहेत की जे बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासकार नाही आहेत असं सांगता तुम्ही? आता मी काल म्हणजे गेले अनेक दिवस सांगतोय की बाबासाहेब पुरंदरे यांनी काल्पनिक कादंबऱ्या लिहिल्या. त्या आम्ही लहानपणापासून वाचत गेलो आणि तोच शिवाजी आमची ओळख झाली. त्याच्यात म्हणजे आमच्यापेक्षा ज्येष्ठ असलेले, श्रेष्ठ असलेले यांच्याही चुका आहेत, त्यांनी ते थांबवायला हवं होतं. पण आता नवीन पिढी हे जाणून घ्यायला उत्सुक आहे की सत्य काय आहे. म्हणजे मी आक्षेप टाकले आहेत, त्याला पुरंदरेच्या कुठल्या समर्थकांनी उत्तर तरी द्यावा की मराठ्यांच्या आया ते पाठवायला निर्लज्जपणाने तयार होत असं. कुठली आई गेली, कुठल्या सरदारांनी पाठवली? वैश्य चोर होते, कुठले वैश्य चोर होते? कुणबीनी 5-25 होनास मिळत असेल, कुठे मिळत होत्या? मीच ही मूर्ती घडवली म्हणजे कोणी घडवली? शिवाजी महाराजांच्या आणि लग्नामध्ये मासाहेब आणि पंत म्हणजे दादोजी कोंडदेव यांची लगीनघाई उडाली म्हणजे कोणाची लगीनघाई उडाली? त्याचा संदर्भ काय? महाराजांच्या समोर आई म्हणाल्या की मला कुंती व्हायची आहे, संदर्भ काय? असे काहीतरी इतिहास लिहून ठेवायचे ज्याच्याने संशय कोळा निर्माण होईल. आणि त्या संशय कोळातनं महाराष्ट्रात ठीक आहे, संशय कल्लोळ असा निर्माण होतोय असं तुमचं म्हणणं आहे. तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं संजय सोनवणे देणार. त्यांनी एक ब्लॉगही लिहिला आहे, त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे. संजय सोनवणे, तुम्ही ऐकलं जितेंद्र आव्हाड काय म्हणतात ते? त्यांनी काही 3 रेफरन्सेस दिलेले आहेत. म्हणजे कुणबिनी संदर्भात, दादोजी कोंडदेव यांच्या संदर्भात,
काय म्हणजे तुम्ही ब्लॉगमध्ये असं लिहिलंय की ही वस्तुस्थिती नाही आहे जी मांडली जाते पुरंदरेंच्या संदर्भात. काय नेमकं म्हणणं आहे तुमचं? कसं आहे की आपण दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की विधानं मूळची कादंबरीतली काय आहेत आणि आपण काय कोट करतोय. आता मराठा हा शब्द तिथे वापरलेलाच नाही हे मी दाखवून दिलंय, पहिली गोष्ट. त्यामुळे त्या मराठा बद्दल ते बदनामी केलेली आहे असं म्हणता येणं म्हणजे ते चुकीचं होईल. कुठल्या का दुसरं सरदाराची गोष्ट उलटाबंदी बदनामी आहे ना. हा, मग तो नाही, ठीक ब्राह्मण आहे. असो, आता नाही, कोकाटे साहेब थांबा, बरोबर आहे. कोकाटे साहेब थांबा, बरोबर आहे. कोकाटे साहेब थांबा, कोकाटे साहेब थांबा. त्या काळामध्ये कोणत्या स्त्रीची बदनामी त्या होऊ नये काळातली ना? जी सामाजिक स्थिती निर्माण झालेली होती, अंधाधुंद निर्माण झाली होती, ती त्यात मांडली गेलेली आहे. त्याच्यामध्ये जातीचं नाव घेतलेलं नाही. मला माझा मुद्दा एवढाच होता की फक्त म्हटलंय आरोप काय आहे आणि त्याच्यामध्ये वस्तुस्थिती काय आहे. दुसरी गोष्ट, दादोजींच्या बद्दल आधीच म्हटलेलं आहे की दादोजी कोंडे हे वडीलधारे गृहस्थ होते. हे म्हटल्यानंतर ते माया करत वगैरे हे जे पुढचे विधानं फक्त तोडून वापरले जातात. माझं म्हणणं असं आहे की बदनामी कोणाची, महापुरुष असोत तसा अगदी सामान्य माणूस कासेना होता कामा नये. परंतु आपली बाजू मांडताना आपली पण आपल्याकडनं चुकीचं मिसकोट करून गैरसमज निर्माण करून एक विद्वेषाचं वातावरण निर्माण करू नये. याच्यामध्ये आता काय झालेलं आहे आठवले सर की आपल्याकडे इतिहास हा मुळात कादंबरी आणि इतिहास यातला फरक लोकांना सहसा आता कळत नाही. कादंबरीलाच इतिहास समजायची आपल्याकडे परंपरा निर्माण झालेली ही ऍक्च्युली वाचकांसाठी घातक आहे. दुसरी गोष्ट मला सांगायची आहे मी की ही येतो, अशी आवाज येतो मी तुमच्याकडे, की थांबा. आपला इतिहास ते कोणाचाही असो, ते ब्राह्मणाने लिहिलेला असो अथवा मराठ्याने लिहिलेला असो, मुळात आपल्याला इतिहासाकडे जातीय दृष्टिकोनातूनच पाहिजे आणि त्यातून विश्लेषण करायची, भिंग लावायची एक सवय लागायला लागलेली आहे. मला असं वाटतं की इतिहास हा निरपेक्ष असला पाहिजे, इतिहास हा सापेक्षतेने पाहिला पाहिजे. बदनामी होता कामा नये. चला, झाली ठीक आहे. असेल जशी ठीक कमल आहे. तुमचा मुद्दा- गोखलेंनी, वासी बेंद्रेंनी, बिलकुल. ठीक विजय आहे. देशमुखांनी ज्या पद्धतीने संशोधन करून दूर केलं, ती प्रथा खरी असायला हवी. ठीक आहे. कोकाटेजी मी नंतर तुमच्याकडे येतो. आवार साहेब बोला. मला संजय सोनवणेंचं अभिनंदन करायला पाहिजे की तिने कमीत कमी हे तरी कबूल केलं की इतिहास कादंबऱ्यातनं वाचू नका. अहो, आमचं एवढंच म्हणणं आहे की त्या पुरंदरे साहेबांना तुम्ही सांगा की त्या पुस्तकात असं लिहा की ही कादंबरी आहे, ही माझ्या कल्पनेतनं अवतरलेली आहे आणि ह्याच्यात काही सत्य नाही. असं लिहा ना. ठीक आहे. अहो, काल नाही, पण तुमच्यासमोर आवार साहेब, आठवले साहेब एक मिनिट. हां. आठवले साहेब एक मिनिट. ठीक आहे, बोला. एक मिनिट. आठवले साहेब, काल तुमच्या हाताखाली काम करणारी एक मुलगी काय म्हणाली की शिवाजी महाराजांची ओळखच मला बाबासाहेब पुरंदरेंमुळे झाली. हो, महाराष्ट्रामध्ये हे सत्य आहे आणि हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की शिवाजी महाराजांची ओळख पुरंदरेंमुळे झाली आणि असं अनेक जणांना मागतं आणि त्यांची कादंबरी हा सत्य इतिहास महाराष्ट्राने स्वीकारल्यासारखं वातावरण तयार झालं आणि चला, त्यांनी ते चला, ठीक विकलं. म्हणजे त्यांच्या घरी त्यांना भेटायला जाताना मुजरा करायचा शिवाजी महाराजांना केल्यासारखा ही प्रथा आहे. तुम्ही जा त्यांच्या घरी, तुम्हाला मुजरा करून आतमध्ये जावं लागतं. ठीक आहे, ठीक आहे. चला, आवार साहेब, तुम्ही उल्लेख केला कालच्या चर्चेचा, पण ठीक आहे, मी त्याचं उत्तर नंतर तुम्हाला देतो. पण सोनवणेजी असं म्हणतात की तुम्ही कुठलाही उतारा उचलता आणि कुठल्याही उताराचा कुठलाही अर्थ लावता, त्याचं काय? त्याचा साधा संबंध दिला ना. अहो, शिवाजी महाराजांवरती त्यांची अधिक साखरमाया होती. म्हणजे काय अधिक होती म्हणजे काय होतं, म्हणजे वडिलांपेक्षा पोरावरती बाहेरच्याचं प्रेम जास्त असतं. आणि सत्य इतिहास आहे की दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांवरती किती वर्ष होते. चला, ठीक आहे. पहिला जेव्हा कोकाटेजी तोरणा बोला. ताब्यात घेतला तेव्हा शहाजी महाराज. नाही, ठीक आहे. सोनवणे साहेब थांबा. नाही, सोनवणेजी थांबा. मी तुम्हाला सगळ्यांना पूर्ण संधी देणार आहे. मी पूर्ण संधी देणार आहे. कोकाटे बोला. कोकाटेजी बोला. हे सोनवणेजी म्हणाले की आउट ऑफ कॉन्टेक्स्ट जाऊन वापरलं जातं. आता ते म्हणाले की मराठा सरदार असा उल्लेख नाही. कुठलाही सरदार असू द्या ना. शिवाजी महाराजांच्या सोबत काय मराठा सरदार नव्हते, मराठा होते, माळी होते, रामोशी होते, सगळ्या बहुजन समाजातील सरदार होते ना. कोणत्या सरदाराच्या आईची बदनामी होऊ नये ना. काय म्हणतात पुरंदरे की हे सरदार हौशेसाठी स्वतःची आई सुद्धा विकत होते. दाखवा कुठल्या सरदाराने आई विकली. महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाच्या ज्या मावळ्यांनी शिवरायांसाठी रक्त सांडलं त्यांच्या आईची निंदा नालस्ती पुरंदरेने केलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं, दादोजी कोंडदेव आणि रामदास हा शिवाजीराजांचा कधी गुरु नव्हता. काय लिहिलंय आउट ऑफ कॉन्टेक्स्टचं, हे सोनवणे म्हणतात आउट ऑफ कॉन्टेक्स्ट. मला ह्याचा अर्थ सांगा की दादोजी कोंडदेवची शिस्त आणि साखरमाया शिवरायात उतरली होती.
जो गुरु नाही त्याची माया शिवरायात उतरली होती असं लिहिण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे? चला ठीक दादोजी कोंडदेव आहे जिजाऊ आणि ठीक शिवराय आहे यांचं ठीक गोत्र आहे मी एकच घेतो होतं. उत्तर सोनवणे अहो, यांच्याकडे पुरंदरे उत्तर घेतो अकरा जेम्स